काम करते, म्हणजे आपला पिढीचा व्यवसाय ते करतंय. एखादा प्रतिदेश डॉक्टर असेल त्याला सुद्धा वाटते की आपला मुलगा डॉक्टर व्हावा. IAS ऑफिसर असेल तोही तसंच करतोय, आपल्या मुलांना तसं ट्रेनिंग देतोय. पण मला सांगा, तुम्ही शेतकरी बहुजन समाजातले सुतार लोहार वेगवेगळ्या समाजातून आलेले विद्यार्थी आहात, किती जणांना असं वाटतं की आपण आपला पिढीचा व्यवसाय करावा, शेती करावी. कारण हा मोठा घटक आपल्या देशामध्ये जो आहे, शेतकरी असेल किंवा शेतीला मदत करणारे जे काही अन्य बलुतेदार आलुतेदार असतील त्यांना वाटतं की आपण बदललं पाहिजे, आणि ते खरं आहे. आणि नेमके आपण ते आहोत की आपल्याला बदलायचं, आपली परिस्थिती आपल्याला बदलायची, आपल्याला शेतकरी नाही राहायचं. आपल्याला आपले वडील जे व्यवसाय करत होते त्यांचा उत्पन्नाचा स्रोत जो होता, फार होता, तो आपल्याला बदलायचा आहे. चांगली नोकरी, चांगला व्यवसाय भविष्यकाळात करायचा आहे, आणि हे जर ठरवलं तर नक्कीच करू शकता. जास्त वेळ घेत नाही. आता शेवटचं एक थोडक्यात एक लेक्चर होईल. आपले महाराष्ट्र राज्य समुपदेशक संघ आहे त्याचे उपाध्यक्ष टिकरे सर, ते तुम्हाला थोडक्यात अनुभवी आहेत, आमचे सगळ्यांचे ते गुरु आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आता शांत राहायचं आहे. नमस्कार. सेठ नवीनचंद्र मोहम्मदलाल विद्यालय ज्युनियर कॉलेज खारेपाटण, प्राचार्य श्री PA अकिवाटे सर, पर्यवेक्षक मान्य श्री सानूप सर, सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, गेली जवळजवळ 1 ते सव्वा तास तुम्ही खूप छान रीतीने आमच्याशी संवाद साधला. आम्हालाही तुमच्याकडनं खूप प्रेरणा मिळाली, आणि त्या अनुषंगाने तुमच्याशी मी संवाद साधावा अशा प्रकारचं एक मनामध्ये भावना तयार झाली, आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी उभा आहे. तुम्ही सर्वजण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत आहात याची मला जाणीव आहे. कारण खारेपाटण आणि त्याचा जो आजूबाजूचा परिसर सरांनी सांगितलं, आता यशगामध्ये असताना सुद्धा मुलं येत आहेत, किंवा जे काही परिसरात मुलं येत आहेत ते वाड्या वस्त्यावरून येत आहेत. आम्हाला खारेपाटणविषयी खूप आकर्षण आहे. मी ज्यावेळेला सरांच्या घरी आलो आणि त्या ठिकाणावर पाहिलं तर गावाच्या एक वरच्या बाजूला सर एक मंदिर आहे. मंदिर मला एक खूप छान वाटलं. पण तुम्ही पण म्हणाल की सर म्हणताय छान आहे, पण सरांना काय अनुभव आहे की तिथे जाण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. दुरून डोंगर साजरे असा एक प्रकार असतो मित्रांनो. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला कळत. तुम्ही आता सर्वजण करिअरच्या वाटेवर आहात. पहिला टप्पा शालेय जीवनाचा तुम्ही पार केलेला आहे. तुम्ही जो टप्पा 10वी पर्यंत पार केलेला आहे त्या टप्प्यावरती तुमच्याबरोबर तुम्ही SSC बोर्डाचे विद्यार्थी आहात, तुमच्याबरोबर CBSE बोर्डाचे विद्यार्थी आहेत, ICSE बोर्डाचे विद्यार्थी आहेत, IB बोर्डाचे विद्यार्थी आहेत, आणि सगळ्या काही स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा या तुम्हाला 12वी नंतर द्यायच्या. तुम्हाला जे काही व्हायचं असेल त्या सगळ्यांचा जो मार्ग आहे तो प्रवेश परीक्षेतनं जातो, आणि त्यावेळेला हे सगळे विद्यार्थी तुमच्याबरोबर स्पर्धेला असतात. तुम्हाला कॅटेगरीचा आधार घेता येईल. तुम्ही SC ST SBC OBC VJIT याचा तुम्हाला आधार घेता येईल. पण मी ग्रामीण भागात शिकलोय म्हणून मला पर्सेंटेज जास्त द्या किंवा पुढे न्या असं होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची तयारी करताना आपल्या आजूबाजूचा माहोल कसा आहे तो पाहून आपण तयारी केली पाहिजे. इथे जगाच्या पाठीवरती तुम्ही एकमेकांच्या तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही. एका आईच्या पोटी जन्म घेणारी 2 बालकं सुद्धा सारखी नसतात. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्षमता दडलेल्या असतात. एका व्यवसायासाठी 1 किंवा 2 क्षमता सफिशियंट असतात. तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या क्षेत्रातलं जर एव्हरेस्ट गाठायचं असेल तर तुम्हाला त्या क्षमतांमध्ये फक्त काम करावं लागेल, पुढे जावं लागेल. सरांनी खूप छान रीतीने तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करायचं. आतापर्यंत तिथे व्याख्या ते बोलले, पण त्या अगोदर मी तुम्हाला 2 प्रश्न विचारेल मित्रांनो. करना क्या चाहते हो और क्यों करना चाहते हो? आपली उद्दिष्ट ध्येय ही कालानुरूप बदलत असतात. तुम्ही आता 10वी नंतर पुढे आला तुम्ही त्या शिक्षकांना पाहतात आपल्या ज्या काही आवड आहेत त्या सुद्धा बदलतात. आपण टेंटेटिव्ह रिअलिस्टिक कडे जातो. फॅन्टॅस्टिक असतं. सुरुवातीला 10 वर्षापर्यंत तुम्ही गाडीमध्ये बसता तर तुम्हाला बस कंडक्टर व्हावंसं वाटतं, ड्रायव्हर व्हावंसं वाटतं, विमान पाहिलं तर विमानाचा चालक व्हावंसं वाटतं, बरोबर आहे की नाही? आपण सगळे त्यातनं गेलेलो आहोत. पण त्यानंतर आपण काय होतं, थोडंसं टेंटेटिव्ह कडे जातो. आपल्याला थोडं समजायला लागतं. आपण शाळेत जातो, मुख्याध्यापकांना पाहतो, बँकेत जातो, आपल्याला त्या ठिकाणी बँक मॅनेजर दिसतो. आपण जिथे जाऊ डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर दिसतात. मग त्यात थोडंसं आपण शोधायला लागतो स्वतःला. आणि 11वी 12वीला आल्यानंतर आपल्याला जाणीव व्हायला लागते की नक्की मी कोण आहे, आणि ती जाणीव होणं खूप गरजेचं आहे. रंग रूप
हे सोडून द्या, त्याला तुम्ही विचारत नाही. मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, सर्वात ग्रेट आणि सर्वात प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत त्यांचं वास्तव रूप तुम्ही पाहिलं असेल. त्यांना ज्यावेळेला तुम्ही सिनेमामध्ये पाहता त्यावेळेस त्यांचं रूप आणि पुरस्कार स्वीकारताना त्यांचं रूप त्यांनी पाहिलं. त्यांनी सांगितलं की आहे असं आहे, मला नीट बघा, मी सिनेमामध्ये तसं नाही. पण ज्यावेळेला लोक त्यांना दोन दृष्टीने पाहतात, प्रत्यक्षात त्यांना पाहतात ते एकदम एजेड आहेत, वयस्कर दिसतात. पण ज्यावेळेला तुम्ही सिनेमामध्ये पाहता तेव्हा ते एखाद्या 30 वर्षाचे हिरो सुद्धा लागतात. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, तुम्ही जसे आहात तसे पहिले स्वतःला शिका, मग तुम्हाला आपोआप जग सुद्धा. त्या अनुषंगानं तयारी करा. खूप छान रीतीने माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुम्हाला माहिती दिली. तुम्ही आता ज्या शाखेला प्रवेश घेतलेला आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स, आणि मित्रांनो त्या अगोदर फक्त आता आठवलं म्हणून सांगेल, जिथे काय तिथे न्याय द्यायला. आता इथे विद्यार्थी आहेत, काही खूप न्याय देतात पण काही न्याय देत नाहीये, काही मागच्या आतनं बोलत आहेत, काहींचं व्यवस्थित कम्युनिकेशन चाललंय. मी बघतोय अगदी खूप छान. ही क्षमता तुमची खूप महत्वाची, कारण एवढे सगळे शिक्षक असताना, समोर कार्यक्रम असताना आपण एकमेकांशी संवाद साधलेला कौशल्य आहे. तुम्हाला डिफेन्समध्ये खूप चांगली संधी, शत्रू ज्या वेळेला आपल्यावरती लक्ष ठेवतोय त्यावेळेला सुद्धा आपण कम्युनिकेट करू शकतो. संधी आहे, पोलीस क्षेत्रामध्ये संधी आहे, तुम्हाला करमणुकीच्या क्षेत्रामध्ये संधी आहे. या तुमच्या स्ट्रॉंग पॉईंट हे ओळखा, पण ते योग्य ठिकाणी वापरले तर त्याचा उपयोग होणार आहे. अयोग्य ठिकाणी वापरला हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. अगोदर ऐकून घ्यायची सवय लावा. कदाचित या 2 वर्षामध्ये काळ बदलला असेल आणि तात्कालिक परिस्थितीवर जाऊ नका मित्रांनो. निसर्ग आपल्याला शिकवतोय, आपण ते स्वीकारत नाहीये. हे सगळे अडथळे पशुपक्ष्यांना आपण निर्माण केले, त्यांच्या पिढ्या आता जगतायत, आता मानवावर आले, मग माणूस जागरले. कारण काय, सगळ्या परिस्थितीचा उपभोग घेत नाही, माणूसच घेतोय ना. आणि मग करोना आल्यानंतर तो घाबरला, पण करोनाला कुणी आणलं, कुणी आम्ही आणले. किती जण आपल्या आपल्या क्षेत्राला न्याय देतात नाही. विद्यार्थी देतो का विद्यार्थी क्षेत्राला न्याय, शिक्षक देतो का शिक्षक क्षेत्राला न्याय, प्रशासन देतो का त्याला न्याय. जे न्याय देतात ना मित्रांनो, जग चांगलं आहे, ते टिकलंय का तर चांगल्या लोकांमुळे टिकलंय, कारण ते आपापल्या ठिकाणी न्याय देतात. आपण ठरवताना उद्देश काय असतो आपला, जे मला रोजीरोटी मिळाली पाहिजे आणि माझ्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. पण एकदा का तुम्हाला रोजीरोटी मिळाली, तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की तुमची उद्दिष्ट बदलतात, तुमचं ध्येय बदलतं. तुम्ही लगेच टाटाशी किंवा हिरव्या अपयशी स्पर्धा करायला, आयुष्यभराची स्पर्धा करायला लागतात. पण येताना काय म्हणतात, नाही माझा रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे. अरे मित्रांनो, ही जबाबदारी विद्यार्थी कसे स्वतःवर पोरा, मला काय करायचंय, मला देश सेवा करायची म्हणून मला प्रशासनात जायचं, त्याच्याशी तडजोड नका करू. मला पैसे मिळवायचे, मला मोठं व्हायचंय, नक्की मोठे व्हा, नका तडजोड करू. त्याच्याशी गरज आहे सगळ्यांची. जशी अण्णा हजारेंची गरज आहे तशी त्यावेळी टाटांची पण गरज आहे. जसं या ठिकाणी आम्हाला सादर करायची गरज आहे, तशाच पद्धतीने उत्तम अशा प्रशासकाची पण गरज आहे. फक्त तुम्ही ज्या ठिकाणी झालं मित्रांनो, तिथे निम्मा वेळ नाही, नका पूर्ण वेळ करू. मला जे काही काम नेमून दिलेलं आहे ते फक्त प्रामाणिकपणे करा. आता तुम्ही आज 11-12 विद्यार्थी, मिनिमम तुम्ही 11 तास अभ्यास केला पाहिजे. मिनिमम किती विद्यार्थी करतात, किती विद्यार्थ्यांनी युट्यूबचा व्यवस्थितरित्या आता विलंबीच्या काळात वापर केला, किती विद्यार्थी लेक्चरला जाताना प्रश्न लिहून आणतात, शिक्षकांना शंका विचारतात. जे विचारत असतील ना त्यांची 200% प्रगती होत असते, आणि जे विचारणाऱ्यावर असतील त्यांची भविष्य काळातली 10 वर्ष आणखी वाया जाणार. हे 10वी नंतरचे हे 7 वर्ष तुमच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे. हे 7 ते 8 वर्ष तुम्ही कष्ट केले तर मित्रांनो, तुमचे 70 ते 80 वर्ष तुम्ही बसून खाल, कदाचित तुमच्या 7 ते 8 पिढ्या सुद्धा मार्गस्थ होतील. पण जर 8 वर्षात कष्ट केले नाही ना, तर देवाचा बाप सुद्धा तुम्हाला वाचवणार नाही, कारण मुळात तो नाही. त्यामुळे मोकळे मस्त. त्याचे 2 अर्थ आहेत. आपण कसं घ्यायचं ते आपल्यावर डिपेंड आहे. मुलगा मुलगी निसर्गाची 2 रुपये, काही हरकत नाहीये. आता तुम्हाला ती संधी आहे. थोडंसं इंटरनेटचा वापर करताना थोडं भेट द्या, तिथं व्हिजिट द्या. Naukri.com एक नावाचं आहे, त्याला भेट द्या. तिथे कळेल तुम्हाला डिग्रीला महत्व नाही, आता कौशल्याला महत्व आहे. तुमच्यामध्ये ती कौशल्य आत्मसात असतील तर तुम्हाला लाखो रुपये देणारे लोक उपस्थित आहेत, कारण कौशल्याची गरज. तर ती कौशल्य प्राप्त करण्यासाठी मित्रांनो आता काढून जर तुम्ही आता त्या दृष्टीनं तयारी केली, जे आर्टचे विद्यार्थी, आर्ट्समध्ये करिअर हे क्षेत्रामध्ये आहे, व्यक्तीमध्ये क्षेत्रामध्ये नसून व्यक्तीमध्ये दडलेलं आहे. लक्षात ठेवा, मी परत सांगतोय की आता मेडिकलला खूप चांगली संधी आहे. करोना आलाय म्हणून मेडिकलला जाऊ, कृपया जाऊ नका. व्यक्तीला करिअर आहे, ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये जाऊन काय करते त्याच्यावर त्या क्षेत्राचं यश अपयश अवलंबून आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला खूप चांगली सुंदर संधी आहे. जे आर्ट्सला गेलेले त्यांनी आढावा घ्या. टॉप टू बॉटम करिअर काय बाबा आर्ट्समधलं, आर्ट्समध्ये हे विषय आहे. खरं तर शालेय जीवनातले विषय जर तुम्ही उत्तम रीतीने अभ्यास केले असतील तर भविष्यात तुम्हाला कोणतं करिअर निवडू याची विचारायची गरजच नाही.
जे काही 6 विषय त्याचे उपविषय आहेत, त्यानंतर तुमचे काही जे इतर विषय असतील समाजसेवेपासून समजा व्यक्तिमत्व विकास असेल किंवा कला रसस्वाद असेल, खेळ असेल एक्सेट्रा, प्रत्येक ठिकाणी करिअर. आणि मी तर म्हणेल बाकीच्या विषयांच्या प्रत्येक प्रकरणात करिअर, फक्त ते शोधता आलं पाहिजे. आपण अनुकरणात खूप वेळ घालवतो, कारण आपल्याला वरती टॉप दिसतो, बॉटम पुन्हा दिसतो, कळस खूप सुंदर आहे आणि पण पायावर ना त्याला गाडून घ्यावं लागतं तेव्हा ते उभं राहतं. आणि ती सवय जर तुम्हाला या वयात लागली ना तर तुम्ही तुम्हाला एका ठिकाणी सोडून द्या. खूप भ्रष्टाचार मागलाय, काही चाललंय, खूप वाईट आहे, काही खूप चांगलं आहे. जोपर्यंत तुमच्या हाताला काम मिळत नाही ना तोपर्यंत जग खूप सुंदर आहे असा विचार करायचा. कारण तसा जर तुम्ही विचार केला नाही ना तर भविष्यकाळ तुमचा बरबाद होऊन जाईल. कारण काय असतं, नकारात्मक विचार किंवा निगेटिव्ह आपल्याला खूप पाहायला म्हणजे दिसतं नाही, सकारात्मक दिसत नाही. एक चित्रपट आपण पाहायला जातो, चित्रपटात बसतो आपण, त्यावेळेला बडबड करतो आपण आपापसात. चित्रपट पाहायला गेल्यानंतर आपण काय करतो, कानाने डोळ्यांनी ज्या जमेल त्या ज्ञानेंद्रियाने तो कॅच करतो, म्हणून तो पिढ्याला पिढ्या लक्षात राहतो. शिक्षक इथे झूट शिकवतात, ते बाहेर पडले तरी सुद्धा आपल्या डोक्यात काही शिरलेलं नसतं. असं का होतं? कविता चित्रपटाचं गाणं आपल्याला त्याच्यावरती डान्स सुद्धा करता येतो न पाहता, काल्पनिक दृष्ट्या आपण उत्तम देखील करू शकतो. पण एखादी कविता ही 4 दिवस शिकवलेली असते शिक्षकांनी तरी ती आत्मसात होती, असं का होतं? अरे धड्यामध्ये ते चित्रपट आहे, शोधा तुम्ही करताय मित्रांनो. त्यामुळे अभ्यासाच्या विषयी रूढी निर्माण करा की तुम्हाला करावीच लागेल. कोणता ना कोणता अभ्यास, अभ्यासाला चॅलेंज नाही. कुठेही जा तुम्हाला अभ्यास हा करावाच लागेल. गुन्हेगिरी गेला तर अभ्यास करावा लागेल, नेतेगिरी गेला तर अभ्यास करावा लागेल, बँकिंग क्षेत्रात गेला अभ्यास करावा लागेल, फॅशनमध्ये जा, डिफेन्समध्ये जा, एव्हरीवेअर अभ्यासाला चॅलेंज. त्यामुळे आता तुमचं जे वय आहे टप्पा टप्पा मारा. नक्की 24 तास सगळ्यांना यशस्वी व्यक्तीला 24 तास आहे, तुम्हालाही 24 तास. तर त्यावेळेला काय बोलायचं काय नाही बोलायचं आणि जे डिस्टर्ब करणारे असतात ना त्यांच्यापासून आत्ताच लाभ राहा. तुमच्या जीवनाची दिशा बदलेल आणि हे परत नाहीये, हे एकदाच आहे. हे 2 वर्ष इतके महत्वाचे आहेत, तुमच्या लाईफला टर्न देणार आहे. त्यामुळं नाव घेऊ नका, परिस्थितीला काही बोलू नका, काही नका, फक्त स्वतःला ओळखा. छोटे मोठे कोर्सेस कोणताही करा. नापास म्हणजे पास झालेल्या मुलाला 50% करिअर आहे, नापास झालेल्या मुलाला 100% करिअर आहे. घेतात नसतं त्याच्यावर डिपेंड आहे. पास झालेल्या मुलं बघा किती दडपण असतं. आपल्याकडे 80% जेवढी मार्क मिळाले की आईवडील पोरापेक्षा आईवडिलांना म्हणजे आईवडिलांच्या मार्गाची विरीच तेवढी असते परिस्थितीचा विचार केला तर. पण त्या मुलावरती अशा पद्धतीने अपेक्षा लागले जातात की ते मूल भरतो. त्याला डॉक्टर व्हायचं नसते, त्याला इंजिनियर व्हायचं नसतं, पण त्याचे मार्क त्याला तिकडे घेऊन जातात आणि पुढे ते मूल जगण्याऐवजी रोज मरतात. तर ज्याच्याकडे काहीच नसतं तर त्याने एकदा स्वीकारलं जातं आपल्याकडे काहीच नाही, जे आता आपल्याला नक्की काहीतरी करावं लागेल. बस झाली सुरू आहे आणि तिथून पुढे टप्प्याने टप्प्यात जात आहे. त्याच्यामुळे तुम्ही हुशार असता किंवा कमी हुशार असता. 180 बुद्धिमत्ता हा एक पार्ट आहे. मी सांगितलं अशा बुद्धिमत्तेचे अनेक पार्ट आहेत. 134 पहिले बुद्धिमत्तेचे आपल्याकडे एक तर नक्की असतो, फक्त त्यातलं एव्हरेस्ट गाठता आलं पाहिजे. खूप छान जीवन जगता येईल. जीवन जगायला काय लागतो, पहिला समाजात आनंद आणि पैसा पूर्ण करायला तो लागतो. आणि नक्की ठरवा की मला एकट्याला काम करायचं, मला समूहाबरोबर काम करायचं, मला मशीन बरोबर काम करायचं, मला विचारांबरोबर काम करायचं, मला पैसे कमवण्यासाठी काम करायचं, मला देशहितासाठी काम करायचं, सहकार क्षेत्रामध्ये काम करायचं, मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं, मला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करायचं. त्याच्यामध्ये पण अनेक पर्याय आहेत. मला बँकिंग सेक्टरमध्ये काम करायचं, मला डिफेन्स सेक्टरमध्ये काम करायचं, एज्युकेशनमध्ये काम करायचं, बसमध्ये काम करायचं. अनेक प्रकार. एमपीएससीचे 19 प्रकारच्या कोर्स, यूपीएससीच्या बाबतीत 66 प्रकारच्या कोर्स, नुसते पोलिसांचे प्रकार 23. हे झालं त्या बाबतीमध्ये. जसं आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये जॉबचे तसे मिलिटरीमध्ये गाव असलेलं असतं, प्रत्येकाची गरज असते स्वयंपाकापासून बँड वाजवण्यापर्यंत. फक्त तुम्हाला त्या दृष्टीनं स्वतःला शोधता आलं पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षेत्रातलं टॉप टू बॉटम करिअर माहिती करून ठेवा. ज्यांना आठकडे जायचं त्याने भाषा बघा, 350 प्रकारच्या भाषा आहेत. इथं बोलाल तेवढं कमी आहे मित्रांनो. तर त्यातनं काय करू शकतो, ठीक आहे 11-12 नंतर मी क्लिअरिकलमध्ये जाऊ शकतो. पण त्या विद्यार्थ्यांनी एखादं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? टायपिंग शिकलं पाहिजे, स्टेनो शिकलं पाहिजे, पत्रकारितेमध्ये थोडंसं त्यांना गाणं गाता येतं, त्यांना कविता येतात, त्यांना नाटक लिहिता येतं किंवा एक्सेट्रा एखादं तरी कौशल्य तुमच्याकडे असणार आहे. त्यांना न्याय द्या 2 वर्षामध्ये तुम्हाला ती संधी मिळेल. साधं हे पुस्तक येतं की नाही आपल्याकडे, त्याचं ग्रुप रीडिंगचं काम असतं. तुम्ही जर ते 4 तास केले ना, कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला काम मिळतं. ऑफिस बॉयचं काम करा, तुमचे रोजीरोटीचा प्रश्न सुटून जातो. कारण 18 वर्षाच्या आतमध्ये कोणत्याही मुलाला कामाला ठेवता येत नाही. 18 वर्षानंतर तुम्ही फळ मिळवू शकता. डे कॉलेज नाईट कॉलेज आहे, काय लिमिट. फक्त स्व बदलला पाहिजे. सोबत पहिलं काम करा मित्रांनो. खूप छान रीतीने हे जग तुम्हाला पाहता येईल, अनुभवता येईल आणि उपभोग सुद्धा घेता येईल. टेक्निकलचे विद्यार्थी आहेत,
तर आता इथं करिअरविषयी बोलण्याचं माझ्याकडे खूप आहे, खूप सांगितलं फक्त तुम्ही शांत मी तुमच्याकडे काउन्सिलर आहे आणि खूप चांगली व्यक्ती आहे, सर्व समावेशक आहे, सर्व क्षेत्रातली माहिती असणारी अनुभवी आहे. फक्त त्यांना एकदा भेटा, नक्की तुमच्यामध्ये 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि फक्त ते निवडले ते प्रामाणिकपणे करा, ते पुढे चला. कारण चांगल्या लोकांची आपल्या देशाला नवीन जगाला गरज आहे. आज सगळीकडे वातावरण एकदम वेगळ्या प्रकारचं झालेलं आहे, पण तात्विकदृष्ट्या आणि कामावर प्रेम असणाऱ्या लोकांची आपल्याला गरज आहे, तुमच्यामधून निर्माण झाली पाहिजे. तर जाता जाता एवढं सांगेन की प्रत्येक क्षेत्रात करिअर तुमच्यामध्ये जडलेलं आहे, स्वतःला कमी समजू नका आणि संघर्ष करत राहा. नक्की तुम्हाला एक दिवस यश मिळेल. आता जो काही उरलेला वेळ आहे तो आपण थोडासा प्रश्न उत्तरांसाठी घेऊया. मी सगळ्यांना विनंती करेन, सानप सरांना आणि प्रशासनाला विनंती करेन, त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर आपण प्रश्नोत्तराचा सेक्शन सुरू करूया. ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील, कोणत्याही क्षेत्राविषयी कोणत्याही expert आहे, त्यांना विचारू शकतो. पहिले मी तुमची रजा घेतो, त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारले तरी चालतो. धन्यवाद.